नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी पुढे आनंदाची बातमी समोर आलेली आहे. हे ऐकूनच राज्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाची लाट पसरली, कारण राज्य सरकारकडून या संदर्भात अधिकृत अशी माहिती देण्यात आली. आता कोणत्या योजनेचे पैसे येणार, आज येणार की उद्या येणार, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिलेली आहे. आताच्या घडीला सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांसाठी एक मोठा बदल पाहायला मिळतोय. आता सर्व मदतीची रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्यात येणार आहे. सरकारचं स्पष्टपणे सांगणं आहे, कोणताही शेतकरी वंचित राहता कामा नाही. प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा करण्याचे आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत. आता विशेष म्हणजे ही रक्कम फक्त एका योजनेपुरती मर्यादित नाही, तर वेगवेगळ्या अनेक योजनांचे पैसे एकाच वेळी मंजूर करून त्यांचं वाटप सुरू केलं जाणार आहे. पुढे याबद्दलची सगळे महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच शेतीविषयी माहिती मिळत राहील. तर चला पाहूया अपडेट. तर मग शेतकरी मित्रांनो, आता नेमके काय काय जाहीर झालंय ते सविस्तरपणे पाहूया. कोणत्या घोषणा करण्यामध्ये आल्या आहेत, पैसे कशा पद्धतीने मिळणार, एकूण किती योजनांचे पैसे खात्यात जमा होणार आणि सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम येणार, हे सगळे महत्त्वाचे अपडेट आता आपण समजून घेणार आहोत. खरं सांगायचं तर सरकार असा निर्णय घेईल अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी सुद्धा केली नव्हती, पण आता अधिकृतपणे मोठी घोषणा समोर आली आहे. राज्य सरकारकडून थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे वाटप करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण तयार करण्यात आलं आहे. आता यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आणि विशेष गोष्ट म्हणजे तब्बल 4 वेगवेगळ्या योजनांचे पैसे हेच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती थेट जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत. आता हा निर्णय राज्य सरकारच्या सहभागात केंद्र सरकार सोबत निर्णय घेण्यात आला असून आता त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मोठ्या घोषणामुळे शेतकरी बांधव समाधानी आणि आनंदी झाले आहेत, कारण लवकरच त्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा होणार आहेत. आता याबद्दलची अधिकृत अशी यादी जाहीर करण्यात आली. जर त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या तालुक्याचा समावेश जर असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, हे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय केवळ एका योजनेच्या मर्यादित नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून तब्बल 4 योजनांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. सरकारचा निर्णय आता अधिकृतपणे जाहीर झाला असून पहिल्या टप्प्यात 12 जिल्हे आणि 74 तालुक्यांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आता शेतकरी बांधवांना एका योजनेचे पैसे न देता तब्बल 4 योजनांचे पैसे मिळणार आहेत. यामध्ये पहिली योजना पीक विमा योजना असून त्यानंतर दुसरी योजना म्हणजेच की नुकसान भरपाई, त्यानंतर तिसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजनेत सुद्धा भरपूरशी शेतकरी बांधवांना आतुरता आहे. त्यानंतर चौथी योजना म्हणजे शेतकरी बांधवांना अनुदान. ह्या 4 योजनांचा समावेश केलेला आहे सरकारच्या माध्यमातून. बघा शेतकरी बांधवांनो, ही रक्कम वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल. यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे आहेत, नमो शेतकरी योजनेचे पैसे आहेत, त्यानंतर पीक विम्याचे पैसे आहेत. अशा बऱ्याच 4 योजनांचा समावेश झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अनुदानाची रक्कम सुद्धा समाविष्ट करण्यामध्ये आली आहे. अशा एकूण 4 योजनांचे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. या संदर्भात अशी अधिकृत यादी सुद्धा जाहीर करण्यात आली. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला पण लाईक करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, त्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का, तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का. कारण जे जिल्हे आणि जे तालुके या यादीमध्ये समावेश आहेत त्याच ठिकाणच्या शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदान आणि नमो शेतकरी योजना या 4 योजनांची रक्कम आता देण्यामध्ये येणार आहे. आता पैशाबद्दल जर सांगायचं झालं तर पीक विमा विशेष म्हणजे पीक विम्यासाठी साधारणपणे 27,000 मंजूर करण्यात आले. त्यानंतर नमोचा 2,000 रुपये हप्ता आधीपासूनच ठरलेला आहे. नुकसान भरपाईचे पैसे म्हणून 14 ते 18,000 रुपयाच्या मध्ये मिळतील. काही शेतकरी बांधवांना त्याहून अधिक रक्कम सुद्धा मिळू शकते.
जास्त शेती असेल, जास्त नुकसान झालं असेल तर जास्त रक्कम मिळू शकते आणि ज्यांचं अनुदान अजून बाकी आहे, थकीत आहे, अशा शेतकऱ्यांच्या तब्बल 12,000 रुपयापर्यंत अनुदान देखील मिळणार आहे. असे 4 महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर केले आहेत. त्यांना अधिकृत अशी मंजुरी सुद्धा देण्यात आली. आता ही घोषणा थेट मंत्रिमंडळातून झाल्यामुळे आता याबद्दल कोणताही गोंधळ राहिलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे. आता कुणीही शेतकरी बांधवांनो चिंता किंवा काळजी करत बसू नका, कारण राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय या ठिकाणी घेतला. आता पुढे आपण पाहणार आहोत पैसे वाटपाच्या पहिल्या टप्प्यात कोणते 12 जिल्हे आणि 80 तालुके या यादीमध्ये समावेश करण्यात आलेत. जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही डायरेक्ट समजून घ्या, पैसे थेट तुमच्या बँक खात्यात सरकतील. सरकारने स्पष्टपणे जिल्ह्यांची नावे जाहीर केलेली आहे. प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपला या यादीमध्ये जिल्हा समावेश आहे का हे पाहायचं आहे, कारण ज्या शेतकरी बांधवांचं नाव या यादीत आहे या शेतकरी बांधवांना रक्कम देण्यामध्ये येणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 12 जिल्हे यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहे अशी स्पष्टपणे घोषणा केली आहे. तर चला पाहूया नेमके ते कोणते 12 जिल्हे आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. तर नंबर 1 वरती आहे भंडारा. भंडारामधील आता सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. भंडारामधील कसल्याही शेतकरी बांधवांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. भंडारामधील सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना आता ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. अकोला मधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अकोला मधील आता सर्व शेतकरी बांधवांना आता ह्या 4 योजनांची रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे आता अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांना आता चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. नागपूर मधील आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नागपूर मध्ये सुद्धा ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता ही 4 योजनांची रक्कम देण्यामध्ये येणार आहे. लातूर मधील आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही शेतकरी बांधवांनो तुम्हाला. त्यानंतर हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. हिंगोली मधील शेतकरी बांधवांसाठी आता अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, कारण की हिंगोली मधील सुद्धा आता ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता ह्या 4 योजनांची रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. नंदुरबार मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तर या जिल्ह्यात सर्वपणे रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. भेटूया